आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। एकूण 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। 13 मे रोजी पार पडणार मतदान। आज नंदुरबारमध्ये प्रियंका गांधींच्या जाहीर सभेचं आयोजन। शहरात काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज पिंपरीत रोड शो। पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता रोड शोचं आयोजन। उद्धव ठाकरे आज पालघर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। पालघरमधील विविध शिष्टमंडळ आणि वाढवण बंदर विरोधी संघटनांच्या भेटी घेणार आहेत। सकाळी 11 वाजता जलदेवी रिसॉर्ट येथे ठाकरेंचं आगमन होणार। पुण्यात कात्रजमध्ये 4 वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांसाठी सभेचं आयोजन। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत आज होणार सांगता सभा। रवींद्र धंगेकरांसाठी उद्धव ठाकरेंची उद्या सभा। धंगेकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची पुण्यात नदीपात्रात सभा। शिवाजी आढळराव यांच्या प्रचारासाठी आज अजित पवारांची खेडमध्ये सभा। दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत सांगता सभेचं आयोजन। पुण्याच्या हडपसर येथे आज अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सकाळी 9:30 वाजता सभा। कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवार, आदित्य ठाकरे, सचिन अहिर यांची सभा। खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये। सकाळी पत्रकार परिषद तर सायंकाळी नाशिकमध्ये प्रचार सभेचं आयोजन। शिरूरच्या नारायणगावमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सभा। जयंत पाटील, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हंडोरे आणि प्रवीण गायकवाड यांची नारायणगावमध्ये दुपारी 3 वाजता सांगता सभा। अमित ठाकरेंचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा। हेमंत गोडसे, भारती पवारांच्या प्रचारासाठी अमित ठाकरेंचा मेळावा। नाशिकमध्ये आज मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा। पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगाची कारवाई। बारामतीच्या मतदानाच्या 1 दिवस आधी बँक सुरू ठेवणं पडलं महागात। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर बँकेच्या आत 40 ते 50 कर्मचारी आढळून आले। निवडणूक आयोगाकडून बँक मॅनेजरवर निलंबनाची कारवाई। नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस। संध्याकाळी 5 पर्यंत उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू राहणार। मुंबईच्या वरळी बीडीडी येथे आज अरविंद सावंत यांची प्रचार रॅली। सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात। मशाल प्रचार रॅली दरम्यान आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रतिबंधात्मक कारवाईत प्रचंड वाढ। पोलिसांकडून 9593 कारवाया। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 11 वर्षांनी निकाल। सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा। अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर। कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन। अरविंद केजरीवालांना प्रचार करता येणार। मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर केजरीवालांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन। अकोल्यात केजरीवालांना मिळालेल्या जामिनाचं जल्लोषात स्वागत। 1 जूनपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर अकोल्यात आम आदमी पार्टीचा जल्लोष। कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी बीआरएस नेत्या के कविता यांच्या जामिनाबाबत दिल्ली हायकोर्टाची ईडीला नोटीस बजावत उत्तर मागितलं। पुढील सुनावणी 24 मे रोजी पार पडणार। भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना दिल्ली कोर्टाचा मोठा झटका। महिला खेळाडू लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण सिंह विरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश। 21 मे रोजी होणार पुढील सुनावणी। राज ठाकरेंच्या पुण्याच्या प्रचार सभेतील बॅनरची चर्चा। राज ठाकरेंचा हिंदू शेर आणि मुख्यमंत्री असा उल्लेख। रवींद्र वायकरांना ठाकरे गटाची कारणे दाखवा नोटीस। काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकरांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। बुलढाण्यातील भेंडवळची काल घटमांडणी। शेतपिकांसह राजकीय परिस्थितीवर वाघ महाराज आणि करणार भाकीत। घाटमांडणीला 300 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा। मुंबईत उद्या रेल्वेच्या 3ही मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी ब्लॉक असणार। 20% विमान प्रवास महागला। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीची विमान सेवा कोलमडल्यानंतर प्रवाशांना फटका। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर काही तासात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज।
साताऱ्यातील पाटण तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा. डेभेवाडी कुंभार गावातील घरं, दुकानांवरील पत्रे उडाले तर शेती पिकांचंही अतोनात नुकसान. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळले, वीज पुरवठाही खंडित. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पाणीच पाणी. पुण्यातील विविध भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस. जोरदार पावसानं रस्त्यांवर पाणीच पाणी. शेतातील उन्हाळी बाजरीचं काही प्रमाणात नुकसान तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. अहमदनगरमध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका. वादळी वाऱ्यामुळे कांदा, लिंबू, डाळिंब, सीताफळासह पिकांचं प्रचंड नुकसान. सरकारकडून तातडीची मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. शिर्डीसह उत्तरनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून दिलासा. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळूप परिसरात अवकाळी पाऊस. विजांच्या कडकडाटासह 20 मिनिटं गारपीट. आंब्यासह भाजीपाला पिकांचं नुकसान तर विहिरी आणि कूपनलिकांना तळ गाठला. अकोल्यात मध्यरात्रीच्या सुमारास पावसाची रिमझिम. पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा. नाशिकमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नाशिककरांची उडाली तारांबळ. वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी. शेलू बाजार, कारंजा, काजळेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस आणि गारपीट. उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी पिकांना मोठा फटका. सोलापूरसाठी उजनीतून 15,000 क्युसेकनं पाणी सोडलं. सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिवची चिंता वाढणार. धुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पात अवघा 20% जलसाठा. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाच्या वतीनं आवाहन. गेल्या वर्षी याच महिन्यात शिल्लक होता 37% जलसाठा. पुणेकरांना पाणी टंचाईच्या झळा. शहरात टँकरच्या फेऱ्या वाढल्या. पुणे महानगरपालिका शहरातील समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यास असमर्थ. धुळ्याच्या मोहाडी उपनगरातील वर्षावाडी जुना फॅक्टरीजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची होते नासाडी. मोहाडी गावात एकीकडे पाणी विकत घ्यावं लागत असताना मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. सांगली जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांना 117 कोटींचं कर्ज मंजूर. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, क्रांती अग्रणी सहकारी साखर कारखाना आणि राजाराम बापू साखर कारखान्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मंजूर. वाशिमच्या पिंगलाक्षी देवी तलावातील गाळ उपसण्याचं काम समता फाउंडेशनकडून सुरू. शेताची पत सुधारत असल्यानं शेतकऱ्यांनी हा गाळ मोफत आपल्या शेतात टाकण्याचं फाउंडेशनचं आवाहन. नंदुरबारमध्ये लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान. 2च दिवस शिल्लक असल्यानं उद्या मतदान यंत्रणांचं वाटप होणार. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळ्यात HTBT कापसाच्या अवैध विक्री केंद्रावर कृषी विभागाचा छापा. बोगस बियाणं जप्त. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. जुन्नरच्या गाजरपटमध्ये पिकांचं राखण करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला. हल्ल्यात महिलेचा मृत्यू. 8 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 2 जणांनी गमावला जीव. इगतपुरीच्या उंबरकोणमध्ये रेस्क्यू करत असताना बिबट्याच्याच वनकर्मचारी आणि स्थानिकांवर हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात 10 जण जखमी. पुण्यात महावितरणचा ग्राहकांना शॉक. शहरातील तब्बल 3% नागरिकांना चुकीची बिलं. रीडिंग न घेता 4 पटीनं वाढीव बिलं. नागरिकांची तक्रार. हुतात्मा गिरणी कामगारांच्या घोडपदेवमधील 21 घरांची गिरणी कामगारांच्या 2521 घरांच्या सोडतीत समाविष्ट. म्हाडाच्या मुंबई मंडळाचा निर्णय. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील महत्वाकांक्षी समजला जाणारा शिरपूर साखर कारखाना पुन्हा सुरू होणार. मध्य प्रदेशातील एका खासगी कंपनीला 20 वर्षांसाठी कारखाना भाडेतत्वावर देण्यात आला.